एक मिनिट, हा बोला। कालची महिला वर्ल्ड कप जे आपण भारताने जिंकलेली आहे त्याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे। काल रात्रीपासून नॉनस्टॉप फटाके उडत आहेत, मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत, ढोल वाजवत आहेत। आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मारुती चौकामध्ये आम्ही 500 किलो जिलेबी वाटलेली आहे। त्याचबरोबर इथं ढोल वाजवून फटाके वाजवून आनंद उत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागातनं मुलं येत आहेत, तरुण येत आहेत, ज्येष्ठ लोक येत आहेत आणि या उत्सवामध्ये ह्या सामील होऊन ते आम्हाला शुभेच्छा देत आहेत, भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत। आम्ही सांगितलं होतं मॅचच्या आधी की 100% नाही 200% विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष राहून पडलं होतं, कारण कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती, तरी सुद्धा इंडियाने भला मोठा डोंगर 300 रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साइड न होता एक जे कॅचेस पकडले, जे फिल्डिंग केली अप्रतिम होती मुलींची। त्यामुळे सांगलीकरकडून आम्ही आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा। त्या निमित्तानं आम्ही आज सकाळपासून 500 किलो जिलेबी वाटप ठेवलेला आहे। त्यामुळे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही पृथ्वीराज भैया पवार मारुती चौकामध्ये आम्ही इथं पूर्ण ताकदीने आम्ही करतोय। दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून सांगलीकरांकडून सर्व इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा।